नमस्कार, मी मिनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7च्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या बातम्या. भागवत प्रवचनाच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका भोंदू बाबा विरोधात अड्याळ पोलिसांनी गुन्हा दाखल करत कारवाई केली. जादूटोणा आणि मोहनी काढण्याच्या नावाखाली लाखो रुपये उकळल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. फिर्यादी रामकृष्ण डोरले यांच्या तक्रारीनुसार त्यांच्या मुलीवरील कथित जादूटोणा दूर करण्यासाठी आरोपीने 1,08,000 रुपये घेत फसवणूक केली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मार्गदर्शनाखाली पुरावे गोळा करण्यात आले. पोलिसांनी आरोपीला अटक केली. या प्रकरणामुळे अंधश्रद्धेविरोधात जनजागृती करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली. नागरिकांनी भोंदूगिरीला बळी पडू नये असं आवाहन करण्यात आले. पिंपळगाव निपाणी येथील हेमदास किसन बावणे भोंदू बाबा यांनी मुलगी पळून गेली, तिला परत आणण्यासाठी जादूटोणाच्या भरोशावर मी तिला परत आणून देतो या खाली एका व्यक्तीकडून त्याने 1,00,000 रुपये घेतले आणि ते परत न करता त्याला घुमवत फिरवत ठेवले. त्यामुळे त्यांनी तक्रार महाराष्ट्र अनिसकडे केली आणि महाराष्ट्र अनिसने त्याचा भंडाफोड करून बाबाला भंडाफोड केला. तर आपल्यासोबत महाराष्ट्र अनिसचे राज्य कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे आहेत. तर त्यांच्याकडून कशा पद्धतीने या महाराजाचा भंडाफोड करण्यात आला हे त्यांच्याकडून जाणून घेऊ. हेमदास किसन बावणे हा जो महाराज आहे हा निपाणी पिंपळगावचा आहे. त्या महाराजांनी डोरले राहणार मानेगाव या व्यक्तीकडून तिच्या मुलीची मोहिनी काढून देतो म्हणून 1,08,000 रुपये घेतले आणि डोरले यांनी आपल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार केली. त्या तक्रारीच्या अनुषंगाने आपण काल दिनांक 7/5/2026 रोजी त्याची चौकशी लावली. चौकशी लावल्यानंतर स्वतः आम्ही त्या महाराजाच्या घरी गेलो. महाराजाच्या घरी गेल्यानंतर त्यांनी मलासुद्धा तेच सांगितले. मी त्याला सांगितलं की बाबा माझीही मुलगी येत नाही, तर मला सांगितले की 7,500 रुपये लागेल आणि तुमच्या पोरीची मोहिनी निघेल, ती वशीकरण होईल आणि ती तुमच्या घरी येईल. जमिनीतला मी सोना काढून देतो असाही त्यांनी काल दावा केला. त्याच्या अनुषंगानं आम्ही अड्याळ पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आणि त्या तक्रारीच्या आधारावर आज सकाळी त्यांना आम्ही अटक केली. त्यात जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम 3(2) आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सध्या सुरू आहे. अशा पद्धतीचे जे भोंदू बाबा या समाजामध्ये लोकांना फसवणूक करून हे जे आपले दुकानदारी चालू आहे, तर याला तुम्ही लोकांना काय संदेश द्याल याबद्दल? अशा प्रकारच्या ज्या दुकानदाऱ्या चालू आहेत महाराष्ट्रात समजा किंवा भंडारा जिल्ह्यात, यातून जनतेने जागृत व्हायला पाहिजे. विज्ञानाचं युग आहे. विज्ञानाच्या युगात थोडंसं सतत राहिलं पाहिजे, प्रश्न विचारायला शिकलं पाहिजे. अशा महाराजांच्या जर काही भानगडी असतील किंवा असे महाराज जर तुम्हाला फसवत असतील, लोकांना या माध्यमातून TV चॅनलच्या माध्यमातून सांगतो फसवत असतील, तर तुम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनकडे तक्रार करा किंवा वेळीच जवळच्या पोलीस स्टेशनला याची माहिती द्या असे आम्ही आवाहन करतो. निश्चितच बुवा बाबा कोणताही मोहनी किंवा वैद्यवाणी या तंत्रमंत्र या वैज्ञानिक युगामध्ये आहे नाही. भोंदू बाबा या जनतेच्या कमजोरीचा फायदा घेऊन अशा प्रकारे आपले दुकानदारी हे चालू करतात. म्हणून जनतेने या भोंदू बाबापासून सावध व्हावं असा संदेश महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती भंडाऱ्याच्या वतीनं जनतेला देण्यात आला आहे. जनतेने आता तरी अशा भोंदू बाबापासून आपण सावध व्हावं. मी प्रकाश नागतोडे, न्यूज मराठी 24/7 भंडारा. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील पिंपळगाव निपाणी इथं तलाठी कार्यालयाच्या बांधकामावरून वाद निर्माण झालाय. ग्रामपंचायतीच्या खातकुड्यासाठी राखीव जागेवर हे बांधकाम सुरू करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आलाय. स्थानिक रहिवासी लताबाई पंचभाई यांनी आपल्या घरासमोर सुरू असलेल्या बांधकामामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली. त्यांच्या मुलाचं इलेक्ट्रिकल दुकान या ठिकाणी असून त्यावरच कुटुंबाचा व्यवसाय अवलंबून असल्याचं त्यांनी सांगितलंय. ग्रामपंचायतीकडे पर्यायी जागा उपलब्ध असतानाही हे बांधकाम करण्यात येत असल्याचा आरोप करत संबंधित बांधकाम अन्यत्र हलवण्याची मागणी करण्यात आली. या प्रकरणात तहसीलदार आणि जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं. माझे नाव लताबाई पंचभाई आहे. मी 1991 पासून माझी इथे वैवट आहे. इथे खाताचे गड्डे आहेत होते पहिलेपासूनच. तर खाताचे गड्डे उठवून सगळ्यांनी माझा सामान फेकून सगळ्यांनी ह्या सरपंच मेंबर आहे ना सामान फेकून सगळ्यांनी त्याची जबरदस्ती करून सगळ्यांनी माझ्या घराजवळ अन्याय करून राहिले आहे. अन्याय करून मला त्याची जाण्याचाही मार्ग नाही दिला आणि काहीचाच मार्ग नाही दिला. मी आता करू का?
तुमची काय मागणी आहे मग आता? माझी मागणी का माझ्या घरासमोर हा घर पाहिजेत नाही. घरचे राहतील तर चालेल, खाताचे खातं राहतील तर चालेल, पण हा घर समोर नाही पाहिजे. या ठिकाणी पहिले लोकांचे खातं ठेवलेले होते का? होते मग या ते पहिलेपासूनच खातं होते, पण या लोकांना त्याच्या खातं जबरदस्तीनं खातावर मुली मारून गाड्या पाडला. मग आता खातं कुठे टाकतात लोक? ते मेन रोडला टाकून राहिले आहे. किती लोकांचे खातं आहेत मेन रोडला बऱ्याच लोकांचे आहे. तरी अंदाजित? अंदाजी तुम्हाला सांगतो आता, आमचा खाते अंदरमध्ये आहे, ते तर लाईन सीटच आहे. तर नावं सांगायला गेलं जवळपास अंदाजी 20 ते 25 लोकांचे लोकांचे आहे. त्याच्यापेक्षा जास्त इथे पण कमी नाही आहे. मग समजा या ठिकाणी हा जर बांधकाम करत आहेत, हा बांधकाम जर बंद नाही केला तर तुमची भूमिका काय असेल पुढची? आत्महत्या करू माझी. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वडेगाव बंध्या जंगल परिसरात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघानं हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात शोभा उर्फ कौशल्या हरिदास रहाटे यांचा मृत्यू झालाय. तेंदूपत्ता तोडणी सुरू असताना त्या इतर महिलांसोबत जंगलात गेल्या होत्या. यावेळी अचानक वाघानं हल्ला केल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच गोठणगाव वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील अजंती पारधी बेड्यावर 6 वर्षीय अन्वी घोसले या चिमुकलीच्या मृत्यू प्रकरणात प्रशासनानं गंभीर दखल घेतली आहे. संशयास्पद परिस्थितीत झालेल्या मृत्यूनंतर पुरलेला मृतदेह बाहेर काढून घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात आले. 1 मे रोजी पाण्यासाठी गेलेल्या अन्वीचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र कोणताही वैद्यकीय तपास न करता मृतदेह पुरल्यानं संशय निर्माण झाला होता. त्यानंतर मानवाधिकार संघटनांच्या पुढाकारानं हे प्रकरण उघडकीस आलं. या शवविच्छेदनाच्या अहवालाकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. ग्रामपंचायतीचं आहे एका जागीने आमचे वाडा वडील सारे खपले, परंतु त्या गाववाल्याला म्हणजे जागा भेटते, आम्हाला नाही. आमचं म्हणणं काय, आमची ग्रामपंचायत काढून द्या, आम्ही कुठे बी गाव वाचू. पाण्याचा प्रॉब्लेम 10-12 दिवसांनी एक खेप येते. कवा त्या नळात काही सडून गेलं पडून गेलं ते कोणाला ठाऊक नाही. बस 2-3 वर्ष झाले असं. किती वेळा? एकच वेळा आहे. 1 किलोमीटर. बाकी जर पियाचं पाणी असलं सर तो बाबा 2-3 किलोमीटर जावं लागते. विहिरीवर पाणी भराले कोणीच नाही गेलं. ते एकटीच गेलती. हापशी आबा हालून आणा पाणी. ते हापशी बी तिकडेच राहिली, पोरगी तिकडेच राहिली. इथं गावात मागणी दुसरी नाही. जसं ग्रामपंचायत एक जागा आहे तो सारी माणसं एका जागा आहे ना. आम्हाचं म्हणणं काय आहे का आम्हाला फक्त एक घरले जागा पाहिजे. नसतं देत असन पाणी पाहिजे. पाणी तो आहे 10 रोजानं 8 रोजानं 12 रोजानं सोडते. ते तो प्रॉब्लेम आहे. पण जागाची प्रॉब्लेम नाही. जागा देत असन तो आमची ग्रामपंचायत हल्ला करून टाका. आम्ही कुठे बी आमचे घर बसवे. मावं नाव खजिनदार सोमन घोसले. प्राथमिकता आज प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसगाव येथील आरोग्य पथक आज इथे आशा सेविकेमार्फत माहिती मिळाल्यानंतर इथे आम्ही व्हिजिट केली. येथील बाकी सर्वेक्षणही करण्यात आलं. पण सदर मुलीचा जो मृत्यू झालेला आहे हा अनपेक्षितपणे झालेला असल्याचं आहे समजा. पण मृत्यूचं निश्चित कारण सध्या कळू शकलेलं नाही. कारण असं की उष्माघात जर म्हटलं आपण तर तसे काही सिम्पटम तिला पालकाच्या सांगण्यांवरून दिसले नाही. आणि बाकी जे आहे जसं साथीचे रोग असेल किंवा असे काही कोणताही रोगाचं सदृश्य त्याला लक्षणं तिला दिसले नाही. मागील 8 दिवसापासून किंवा 15 दिवसांपासून ती कुठल्याही प्रकारे आजारी नव्हती. आणि ताप सर्दी खोकला असं काही तिला दुसरंही काही नव्हतं. सनस्ट्रोकचे जे सिम्पटम्स आहेत ते जर आम्ही जे विचारपूस केली, प्राथमिक चौकशी केली, त्या अनुषंगाने आम्हाला तशी काही लक्षणे ते दिसली नाही. सनस्ट्रोकमुळे लेबल आपण तसं करू शकत नाही. मी डॉक्टर सतीश भगत. अनाडी मच्छिंद्र घोसले, राहणार अजंती गाव. माई पोरगी गेली इकडून पाण्याला गेली. तिकड काय झालं काय ठाऊकच नाही पडलं. तिकडून लोक आले, ती मुलगी वारली. मले चिकरतच आले ते. त्याच्या गेलो पयत गेल्याबरोबर जाग्यावरच वारली. ते जाग्यावर वारली. तो आता हापशीच्या इकडे ते जैंट आहे ना, पिप्पळगाव जैंट,
तिथं वारले ते. काहीच नाही झाले. ताप नाही, थंड नाही, सर्दी नाही, ऊन नाही, काहीच नाही. 15 दिवस झाले ते. आम्ही एवढ्या झोपड्यात राहू राहिलो तरी काहीच नाही दिसलं अजूनपर्यंत. झाले ताप नाही आला, थंड नाही, सर्दी नाही. नाही तर तपासून घ्या आम्हाला. पाणी आलं म्हणजे पाणीचे नळच नाही आले म्हणून पाण्याला गेली ते. पाण्याला गेली तो अर्धा किलोमीटर दूर जावं लागते ना इथून. म्हणजे अर्धाच किलो पकडून गेलं इथून. परभणी शहरातील ऐतिहासिक बारादरी ही तुघलक आणि निजामकालीन स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना मानली जाते. सुभेदार रोशन खान यांच्या काळातील ही वास्तू 12 कमानींच्या रचनेमुळे विशेष ओळखली जाते. दगड आणि चुनखडीमध्ये उभारलेली ही इमारत त्या काळातील भव्य बांधकामाची साक्ष देत असून सुमारे 400 वर्ष जुना मकबरा आणि 600 वर्ष जुना सुफी संत हजरत अरकानी शहा यांचा मकबरा देखील आहे. परिसरात मशीदही आहे. इतिहासप्रेमींच्या मते हा वास्तूला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाल्यास परभणीच्या ऐतिहासिक वारशाचं जतन होईल आणि पर्यटनालाही चालना मिळेल. सध्या या परिसराचं व्यवस्थापन खान कुटुंबाच्या वंशजांच्या देखरेखीखाली सुरू आहे. बारादरीचं संवर्धन करून तिला पर्यटनदृष्ट्या विकसित करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जाते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहसिन खान यांनी. परभणी शहराच्या गौरवशाली इतिहासाची नोंद असलेली परभणी शहरातील भरवस्तीत असलेली बारादरी इमारत आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे आहे. या ठिकाणी रोशन खान सुभान खान यांची मजार असून त्याच्यासोबत त्यांचे गुरु अरकानी साहेब रहमतुल्लाह यांची सुद्धा एक गोल गुंबदमध्ये तुघलककालीन मजार आहे. या बारादरीची आता अवस्था अत्यंत दैनी झाली असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. परिसरातील अनेक ठिकाणी काही लोकांनी अतिक्रमणे केली आहेत. तर या निधीअभावी हा परिसर आता संपूर्ण ऐतिहासिक वारसा हा तुटण्याच्या मार्गावर आहे. आपल्यासोबत या बारादरीचे खादिम राशेद खान साहेब आहेत. आपण त्यांना विचारूया हा बारादरीचा इतिहास काय आहे, त्यांना काय प्रॉब्लेम आहेत आणि इथे पर्यटनासाठी काय करू शकतो आपण. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू. ये जो हज़रत सैयद अरकानी शाह रहमतुल्लाह अलैह और मकबरा रोशन खान मस्जिद रोशन खान के नाम से ये गवर्नमेंट गेजेट में है. ये 17,978 चौरस मीटर का है, जिसमें कुछ लोगों ने अतिक्रमण किया हुआ है. बाकी की जो अंदर जो जगह बचे वाली है तो वो महज दादा पप्पा की वजह से बचे हुई है. यहाँ वक्फ बोर्ड वाले तो कभी कोई आता नहीं. ये वक्फ बोर्ड के अंडर आती थी, मगर ये सब जो भी करते हैं तो महज मुतवली जो है ताजुनिसा बेगम, जिन्होंने हमको खादिम बनाया है यहाँ का. पहले मेरे दादा को बनाया 1990 में, उसके बाद पप्पा, और अभी 2008 के बाद हम सब कर रहे हैं यहाँ पर. इसका संदल है गुम्मद का हज़रत अरकानी शाह रहमतुल्लाह अलैह का और मकबरा रोशन खां का. ये हर साल 27 रबीउल आखिर को निकलता है. जो हमारे घर से निकलता हुआ रोशन खां की जो मज़ार है अपने भाजी मार्केट के पास, वहाँ पर चढ़ता है. वहाँ से गुश्त करता हुआ मगरिब के बाद यहाँ पर आ जाता है संदल. मस्जिद में भी 5 वक्त की नमाज होती रहती है. इसमें बारादरी में एक महानगर पालिका का स्कूल है जो 15/120 का है, और एक डॉक्टर जाकिर हुसैन भी है जो 60/90 का है. ये लोगों ने यहाँ पर बहुत दिनों से किराया नहीं दिया है. तकरीबन 25-1 साल हो गए. लाखों रुपए का किराया पेंडिंग है और वो दे नहीं रहे हैं. और इसमें जो बारादरी की सब तकरीबन जिम्मेदारी हमारा ही ख़ानदान करते हुए आ रहा है. और यहाँ हमेशा से 39 साल से शादियाँ होते हैं जो मेरे दादा ने शुरू किए थे. और महल्ले के भी कुछ लोग थे, जिसमें अहमद हाशमी, हामिद हाशमी, हफीज़ अंसारी, अभी उसके अध्यक्ष शेरू भाई है, और गब्बू सेठ, और इसके सबसे बड़े ज़िम्मेदार ताहिर अली खान साहब जो मेरे चचा हैं, वही सब करते हैं. और तकरीबन 39 साल से शादियाँ भी अल्हम्दुलिल्लाह हो रही है. और जो अंदर है इसका बहुत सारा किराया बाकी है. और मुतवली जो हैदराबाद में है उन्होंने हमको यहाँ पर जिम्मेदारी दी है. तो तकरीबन 1990 से हम ही संभालते हैं. महाराष्ट्र शासनाने पर्यटन स्थळ म्हणून घोषित केल्यानंतर या ठिकाणी मोठे संस्कृतीचे जतन करण्यासोबत एक चांगला ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणून हे स्थळ विकसित होऊ शकतो. मी मोहसिन अहमद खान, न्यूज मराठी, परभणी, महाराष्ट्र.
जिंतूर इथं परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी अर्थात PAS यांच्या वतीनं विज्ञानप्रेमी शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि नागरिकांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. पोदार जम्बो किड्स इथं झालेल्या या बैठकीत विज्ञान प्रचार, खगोलशास्त्र जनजागृती आणि अंधश्रद्धा निर्मूलन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी डॉक्टर रामेश्वर नाईक यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजवणं ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचं सांगत विज्ञानाच्या माध्यमातून सकारात्मक बदल घडवण्याचं आवाहन केले. बैठकीत विविध समित्यांचे गठन करण्यात आले. भविष्यात विज्ञान वारी, खगोल निरीक्षण शिबिरं आणि विज्ञान प्रदर्शन यांसारखे उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या उपक्रमामुळे जिंतूर तालुक्यात विज्ञान जनजागृतीला चालना मिळणार आहे. मेहकर शहरातील जानेफळ रोडकडे जाणाऱ्या पॉवर हाऊस जवळील 3 दुकानांना आग लागले. या आगीमध्ये 3 दुकानांचे लाखो रुपयांचं नुकसान झालंय अशी प्राथमिक माहिती समोर येते. जगदंबा हॉटेल, तोरणा चहा, अशोकराव ठोकरे यांचं कपड्यांचं दुकान या दुकानांना आग लागली होती. या आगीमध्ये या 3ही दुकानातील मोठ्या प्रमाणात वस्तू जळून खाक झाल्यात. तर जगदंबा हॉटेलचं जास्त नुकसान झाल्याची माहिती मिळते. यामध्ये फ्रीज आणि इतर काही वस्तू जळाल्या आहेत. तर तोरणा चहा आणि अशोक ठोकरे यांचं कपड्याच्या दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले. या 3ही दुकानांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. अशोक ठोकरे यांच्या कपड्याच्या दुकानाच्या बाजूला असलेल्या कृषी केंद्राचं सुद्धा थोड्याफार प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात प्रस्तावित बॉक्साईट उत्खनन प्रकल्पावरून पुन्हा एकदा वातावरण तापलंय. नाणार आणि सागवे गावांमध्ये प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवलाय. विनाशकारी बॉक्साईट खाण प्रकल्प विरोधी संघर्ष समिती आक्रमक झाले. येत्या 20 मे रोजी होणारी जनसुनावणी तात्काळ रद्द करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. जनसुनावणी रद्द न झाल्यास ती उलथवून टाकण्याचा इशारा देखील ग्रामस्थांनी दिलाय. राजापूर तालुक्यातील नाणार गावात 144.95 हेक्टर तर सागवे गावात 120.48 हेक्टर क्षेत्रावर हा बॉक्साईट उत्खनन प्रकल्प प्रस्तावित आहे. वार्षिक 9 लाख टन क्षमतेचा हा प्रकल्प असल्याची माहिती समोर आली. पर्यावरण आणि स्थानिक शेती, पर्यटन तसंच जलस्रोतांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करत ग्रामस्थांनी या प्रकल्पाला विरोध सुरू केला आहे. दरम्यान बॉक्साईट उत्खननाविरोधात राजापूर पंचायत समितीनं देखील विरोधाचा ठराव मंजूर केल्यानं या आंदोलनाला अधिक बळ मिळाले. 2017 साली जो रिफायनरी प्रकल्प आला तो सुद्धा विनाशकारी होता आणि तो जसा आम्ही उधळून लावला, त्याची जनसुनावणी उधळून लावली, त्याचप्रमाणे येत्या 20 मेला जी जनसुनावणी नाणार बॉक्साईट संदर्भात होणार होती ती 26 मे रोजी आहे. ती सुद्धा आम्ही आता जी तुम्ही लोकसंख्या पाहताय त्याच्यापेक्षा हजारोच्या संख्येने आम्ही ग्रामस्थ उपस्थित राहून ती जनसुनावणी उधळून लावणार आहोत. माझं नाव श्रीमती सोनाली वसंत टुकूर, जिल्हा परिषद सदस्य. आता प्रस्तावित बॉक्साईट प्रकल्पाला इथल्या नाणार, कुंभवडे परिसरातील सगळ्या जनतेचा ठाम विरोध आहे. त्याची काही शास्त्रीय कारणं किंवा पर्यावरणविषयक कारणं आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. नुसता भावनिक विरोध करून जमणार नाही, तर आपल्याला शास्त्रीय भूमिका विचारात घेणं आवश्यक आहे. कारण इथेच पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. कारण बॉक्साईटचा जो स्तर आहे तो नैसर्गिक एक स्पंजसारखं काम करतो. पाण्याचं, पावसाचं पाणी शोषून घेणं आणि खालच्या पातळीमध्ये तो टिकवून ठेवणं हे जे काम आहे ते उत्खनन केल्यामुळे नष्ट होईल आणि पाण्याच्या विहिरी, पाण्याच्या बोरवेल्स वगैरे सगळ्या कोरड्या पडतील. तसंच इथल्या ज्या धुळीमुळे जे प्रदूषण होणार आहे त्या धुळीमुळे प्रदूषण जे होईल त्या रासायनिक प्रकल्पामुळे, रासायनिक प्रक्रियेमुळे देखील पाणी दूषित होईल आणि पाणी दूषित झालं तर पिण्याचं पाणी देखील पिणं शक्य जनतेला होणार नाही. आणि त्याचबरोबर इथलं जे प्रदूषण आहे, ध्वनी प्रदूषण होणार आहे, ते ध्वनी प्रदूषण इतकं रात्रंदिवस अहोरात्र ही बॉक्साईटचं प्रकल्पाचं काम चालू राहण्यामुळे मोठे जे स्फोट होणार आहेत किंवा मोठे ब्लास्टिंग होणार आहे, त्यामुळे इथल्या जनतेला देखील राहणं अशक्य होणार आहे. आणि पर्यायाने त्या धुळीमुळे किंवा प्रदूषणामुळे श्वसनाचे आकार, विकार किंवा कॅन्सरसारखे आजार आणि अत्यंत महाभयानक आजार इथे होतील आणि इथली जनता देखील त्यामुळे हतबल होईल. त्यामुळे या प्रकल्पाला या इथल्या जनतेचा ठाम विरोध आहे. या जनतेला शाश्वत विकास पाहिजे आहे. शाश्वत विकास असेल तर इथल्या जनता स्वागत करायला तयार आहे, पण विनाशकारी प्रकल्पाला इथला ठाम विरोध आहे आणि म्हणून ही जनसुनावणी रद्द झाली. कांद्याला मिळालेल्या कवडीमोल भावामुळे बळीराजा अक्षरशः हवालदिल झाल्याचं चित्र पैठण तालुक्यात पाहायला मिळालं. पैठण तालुक्यातील वरुडी येथील कांदा उत्पादक शेतकरी प्रकाश गलथर यांनी मोठ्या अपेक्षेनं 12 क्विंटल कांदा पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीस आणला होता. मात्र बाजारात मिळालेला अत्यल्प भाव पाहून शेतकरी हादरला. कांदा विक्रीनंतर हमाली, तोलाई, वाहन भाडे, गोणी खर्च आणि इतर कपातींमध्ये संपूर्ण रक्कम संपलीच. उलट बाजार समितीला 1 रुपया भरावा लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या घटनेमुळे संतप्त झालेल्या शेतकरी पुत्र सुधाकर रामकिसन सुलताने यांनी मुख्यमंत्री यांनी प्रतिकात्मक स्वरूपात कांदा
आणि 1 रुपया पार्सल करून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. या अनोख्या आंदोलनाची आता राज्यभर चर्चा रंगू लागली आहे. नमस्कार, मी सुधाकर रामकिसन सुलताने. आमच्या पैठण तालुक्यातील वरुडे या गावचे श्री प्रकाश गलदर या शेतकऱ्याने नुकताच आपला 12 क्विंटल कांदा पैठण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकला असता त्यांना त्याचा नफा मिळणे तर दूर, परंतु त्यांना त्यांच्याच खिशातील 1 रुपया त्या ठिकाणी द्यावा लागला. ही बातमी आणि त्यांची बिल पावती ज्या वेळेस पैठण तालुक्यामध्ये आगीसारखी पसरली त्यावेळेस माझ्याही मनाला खूप वेदना झाल्या. एक शेतकरी पुत्र या नात्याने मी या घटनेची माहिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला व या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये बळीराजाची पिळवणूक कशा पद्धतीने होते याचं वर्णन मी त्या ठिकाणी त्या पत्रामध्ये केलं आणि सोबतच निषेध म्हणून 1 रुपया आणि 1 कांदाही त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी पाठवलेला आहे. आशा करतो की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे नक्कीच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देतील, कांद्याला योग्य भाव मिळवून देतील आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद फुलवतील अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.